बनवत आहे भेंडीची भाजी. हाय गाईज, आज मी बनवते भेंडीची भाजी. कारण आणि ही अशा पद्धतीची आहे ना, मला नाही येत बनवता. खरं तर मी डायरेक्ट मसाला भेंडीच करते नेहमी, पण आता मी अशी ट्राय करते. मम्मीला फोन करून विचारले कसं करतात, काय करतात, बघू आता कशी बनते. तर ह्याच्यामध्ये मम्मीने सांगितलं मला आधी की ह्याचा बोळ मोडून घे. तर मी आता कोकम टाकले आणि ह्याचा बोळ मोडून घेत आहे. बघू जसं मम्मी सांगते तसे बनते का. मी फर्स्ट टाइमच ट्राय करत आहे. हे मी आधी बनवली नाही अशा टाईपची. मी डायरेक्ट मसाला भेंडी करून टाकते. आता बघा इथं, आता पहिले जे इथे रेषा टाईप असं दिसत होतं ना भेंडीला, असे तसे आता नाही दिसत आहेत. आता ते बऱ्यापैकी कमी झालेत. त्याच्यानंतर मला काय म्हटले मम्मी की इथे कांदा, खोबरं आणि मिरची टाकून फोडणीला टाक. तर आपण ते टाकूया. आता हे थोडंसं अजून मी 1-2 मिनटं करते. 1-2 मिनटं असं करून घेते, म्हणजे ढवळून घेते पूर्णपणे, त्याचं बोळ मोडून घेते आणि मग मी ते टाकते फोडणीला. मी भेंडी अशी काढून घेतली आणि हे ना टोपाला असं काळं काळं राहिलं होतं. तर मी आता पाणी उकळत ठेवलं त्याच्यामध्ये, म्हणजे असं सरवडून काढून घेणार. मी आता आहे ना एक हे करून घेतलं आहे, म्हणजे असं करून घेतलं. आता फोडणी घातली. फोडणीमध्ये मी ना आता व्हिडिओज बघितले होते की विदाऊट ऑइल होती, तर मी ते ट्राय करत आहे. तर बघू आता कसं बनतं आहे. मी फर्स्ट टाईम अशी रेसिपी घेणं मुश्किल आहे. बघू तुम्हाला सांगते कसं बनतं. लय बेकार आवाज येतोय खांद्याचा. असं झालंय, मी आता एकदाच फॅन बंद केलं कारण आवाज त्याचाच जास्त बॅकग्राऊंडला वाजत राहील म्हणून. पण लय घाणेरडा आवाज येतो, एवढा घाणेरडा आवाज येतो ना कांद्याचा. तर ना गाईस, मी आता टाकले त्याला फोडणीला, हे असं दिसतंय. आणि त्याच्यात मी थोडंसं खोबरं पण टाकलं. अजूनपर्यंत तरी ती भाजी चिपकली नाही आहे, त्यामुळे ठीक आहे. कारण मी मध्ये थोडंसं ना, मी असं बघितलं तर थोडंसं मध्ये पाणी टाकत राहायचं, जेणेकरून ते चिपकणार नाही. झाली माझी भाजी बनवून. येस, ती विदाऊट चिपकली पण नाहीये, काही नाहीये, व्यवस्थित झाली माझी भाजी. ये सामान लावल्यानंतर